नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत केळफुलाची भाजी। तर रेसिपी पाहण्या अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर इथे मी एक केळफूल घेतलेला आहे, त्याची फुलं व्यवस्थित काढून घ्यायची आहेत आणि आतला गाभा सुद्धा आपल्याला नंतर कापून घ्यायचा आहे। तर फुलं साफ करत असताना फुलामध्ये एक काळं देठ असतं ते आणि एक ट्रान्सपरंट पाकळी असते, ते बाजूला काढून टाकायची आहे। फुलं साफ करून झाल्यानंतर व्यवस्थित कापून पाण्यामध्ये टाकायचे आहेत। पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते काळी पडत नाहीत। त्यानंतर गाभा सुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये टाकायचा आहे। भाजीसाठी मी येथे एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घ्यायचा आहे, दह्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर, हळद आणि जिरे पावडर घालायचं आहे। गॅसवर भांडं ठेवायचं आहे। भांडं गरम झालं की त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेलामध्ये काळी मिरी आणि जिरे घालायचे आहेत। जिरं तडतडलं की यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचा आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे। कांदा व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये मसाले मिक्स केलेले दही घालायचं आहे। मसाल्याला तेल सुटलेलं आहे। तर आता आपण यामध्ये कापून ठेवलेली केळफुलं घालायची आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ आणि तिखट येते आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर भाजी व्यवस्थित हलवून 10 ते 15 मिनिटं शिजायला ठेवायची आहे। मस्त वास येतोय। 1 चमचा बटर घालायचा आहे। तर नॉनव्हेज पेक्षा ही छान चव असणारी केळफुलाची भाजी आपली तयार झालेली आहे। तर चला खाऊन बघूया। भाजी एक नंबर झालेली आहे, तुम्ही पण बनवा आणि खा।